भारत पाकिस्तान युद्धादरम्यान पाकिस्ताननं भारतातील एका हिंदू मंदिरावर एकदा नाही तर दोनदा म्हणजे 1965 आणि 1971 साली या दोन्ही युद्धांमध्ये हल्ला केला होता। हे भारतातील असं एक मंदिर आहे जिथे पाकिस्ताननं हजारो बॉम्बगोळे टाकले, परंतु एकही बॉम्बचा परिणाम मंदिरावर झाला नाही। विशेष म्हणजे मंदिराच्या आवारात पडलेल्या काही बॉम्बचा स्फोटही झाला नाही। देवीच्या चमत्कारामुळे असं झाल्याची इथल्या भाविकांची श्रद्धा आहे। या चमत्कारामुळे या मंदिराची ख्याती सर्वदूर पसरली आहे। पण नेमकं कुठे आहे हे मंदिर? या मंदिराचं नाव काय आहे? मंदिराचा इतिहास काय सांगतो? या घटना नेमक्या आहेत काय? पाकिस्ताननं सलग बॉम्ब वर्षाव करूनही हे मंदिर आजही उभं कसं? या सगळ्या विषयी सविस्तर माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी अनिशा डोंबरे आणि माझ्यासोबत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट आलेख चाळके। राजस्थानमधील जैसलमेर पासून सुमारे 120 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे। तनोट गावात वसलेल्या या मंदिराचं नाव आहे तनोटराय माता मंदिर। हे मंदिर तब्बल 1500 वर्ष जुनं आहे। थरच्या वाळवंटात भारत पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेलं तनोट मातेचं मंदिर प्रसिद्ध आहे। हे मंदिर केवळ प्राचीनतेमुळे प्रसिद्ध नाही, तर भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाचं साक्षीदार असलेलं मंदिर म्हणून ते अधिक प्रसिद्ध आहे। मंदिराचे पुजारी सांगतात त्याप्रमाणे फार पूर्वी ममदियाचरण नावाचा एक माणूस इथे होता, ज्याला अपत्य नव्हतं। मूलप्राप्तीसाठी ममदियानं जवळपास 7 वेळा हिंगलाज मातेपर्यंत पायी प्रवास केला होता। यानं प्रसन्न होऊन एका रात्री हिंगलाज मातेनं त्याला स्वप्नात येऊन दर्शन दिलं आणि विचारलं की तुला मुलगा हवा की मुलगी? त्यावर उत्तर देताना, माते, माझी इच्छा आहे की तू माझ्या घरी जन्म घ्यावा, असं ममदिया म्हणाला। त्यानंतर हिंगलाज मातेच्या कृपेनं या ममदियाला 7 मुली आणि 1 मुलगा झाला। यातीलच एक म्हणजे अवध माता, जिला तनोट माता म्हणून ओळखलं जातं, अशी कथा पुजारी सांगतात। हे पौराणिक मंदिर असून या मंदिराची स्थापना इसवी सन 847 मध्ये झाली असल्याचं सांगितलं जातं। भाटी राजपूत राजा तनूराव यांनी तनोटला आपल्या राज्याची राजधानी बनवल्यानंतर या मंदिराचं बांधकाम सुरू झाल्याचे संदर्भ सापडतात। तेव्हापासून पिढ्यानपिढ्या भाटी राजपूत वंश आणि जैसलमेरच्या भाविकांकडून या देवीची पूजा केली जाते। आख्यायिके व्यतिरिक्त भारत पाकिस्तानच्या युद्धानंतर हे मंदिर एका घटनेमुळे जास्त प्रकाशझोतात आलं। 1965 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध झालं। या युद्धादरम्यान भारतीय लष्करावर प्रचंड दबाव निर्माण झाला होता। याचं कारण म्हणजे पाकिस्तानची फायरिंग पॉवर पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक झाली होती। त्यांनी तोफांच्या आणि बॉम्ब गोळ्यांचा जास्तीत जास्त वापर सुरू केला होता। मात्र पाकिस्तानच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याकडे पुरेसं शस्त्रबळ नव्हतं। पाकिस्तानी सैन्यानं याचा फायदा घेतला। साडेवाला पोस्ट जवळील किशनगढचा समावेश असलेला मोठा भाग काबीज केला। या पोस्टवर 13 ग्रेनेडियर्स लढत होते। पाकिस्ताननं या पोस्टचा बराचसा भाग काबीज केल्यानंतर या पोस्टला भारतीय सैन्याकडून दारुगोळा पुरवण्यात अडथळा निर्माण झाला। तरी देखील तिथे तैनात सैनिक जीवाची पर्वा न करता पोस्ट वाचवण्यासाठी लढत होते। या दरम्यान तनोट देवीचं मंदिर थेट पाकिस्तानी लष्करी कारवाईच्या टप्प्यात आलं होतं। सीमेजवळ असलेल्या या मंदिराजवळील एका पोस्टवर पाकिस्तानी सैनिकांकडून बॉम्बगोळे टाकण्यात येऊ लागले। पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे पोस्ट जवळ पडलेल्या कोणत्याही बॉम्बचा स्फोट झाला नाही। असं सांगितलं जातं की पाकिस्तानी सैन्यानं 19 नोव्हेंबर पर्यंत 3000हून अधिक बॉम्ब टाकले होते, परंतु तरीही तनोट मातेचं मंदिर अबाधित राहिलं। कोणत्याही बॉम्बचा स्फोट झाला नाही, म्हणून देवता स्वतः सैनिकांच्या रक्षणासाठी आली होती, अशी आख्यायिका तेथील स्थायिक सांगतात। यानंतर 1971च्या भारत पाकिस्तान युद्धादरम्यान पुन्हा एकदा पाकिस्ताननं याच मंदिरावर बॉम्ब हल्ला केला होता। त्यावेळीही मंदिराच्या दिशेने जाणारे रणगाडे वाळूत रुतल्यामुळे पुढे जाऊ शकले नाहीत। परिणामी या विलंबाचा फायदा भारतीय हवाई दलानं घेतला आणि प्रतिहल्ला करून अडकलेले रणगाडे उद्ध्वस्त केले आणि पाकिस्तानी सैन्याला माघारी हटण्यास भाग पाडलं। यावेळी पंजाब रेजिमेंटच्या 23व्या तुकडीचे 120 भारतीय सैनिक मेजर कुलदीप सिंग चंदपुरी यांच्या नेतृत्वाखाली लढले। त्यांच्या पुढे 2000 ते 3000 पाकिस्तानी सैनिक आणि 30 ते 40 रणगाडे होते। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय सैनिकांनी भारतीय हवाई दलाच्या फायटर बॉम्बर्सच्या मदतीनं आपला गड राखला। फक्त 120 जवानांच्या तुकडीनं पाकिस्तानी सैन्याला पराभूत केलं होतं। ही लोंगेवाला लढाई ही स्वतंत्र भारताच्या इतिहासातील आजवरची सर्वात मोठी लढाई मानली जाते, ज्यामध्ये तनोट मातेचं मोठं योगदान असल्याची अनेकांची श्रद्धा आहे। आजही या मंदिराच्या परिसरात भारत पाकिस्तान युद्धादरम्यानचे ते न फुटलेले जिवंत बॉम्ब ठेवण्यात आलेत। तिथे एक म्युझियमच तयार
तयार करण्यात आले, जिथे पर्यटकांना हे बॉम्ब पाहता येतात. लोंगेवालाच्या लढाईनंतर भारतीय सैन्यानं या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून मंदिर परिसरात विजयस्तंभ उभारलाय. आज या मंदिराजवळ विजयस्तंभ लोंगेवाला लढाईतील शौर्याची आठवण म्हणून उभा आहे. तनोट देवीचं मंदिर आणि हा स्तंभ या प्रदेशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची आणि शौर्याची एकत्रित कथा सांगतात. मंदिराच्या घंटांचे आवाज वाळवंटभर घुमतात आणि श्रद्धेच्या आणि विश्वासाच्या अढळ शक्तीचा पुरावा देतात. या तनोट मातेच्या मंदिराचं महत्त्व लक्षात घेऊन बीएसएफनं इथे आपली पोस्ट उभी केली आहे. इतकंच नाही तर या मंदिराकडे आता पूर्णपणे बीएसएफचे जवान लक्ष देतात. मंदिराची साफसफाई करण्यापासून ते प्रार्थना करण्यापर्यंत इथे येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा उभारण्यापर्यंतची सगळी जबाबदारी बीएसएफने सांभाळली आहे. या देवस्थानला भेट देणाऱ्या यात्रेकरूंसाठी लष्कराकडून वर्षभर धर्मशाळा, आरोग्य शिबिर आणि मोफत जेवणाची व्यवस्था केली जाते. अश्विन आणि चैत्र नवरात्रीमध्ये इथे यात्रा आयोजित केली जाते. मंदिराचे पुजारी देखील सैनिकच असतात. हे मंदिर भारतीय सैनिक आणि तनोट माता यांच्यातील अतूट बंधनाचं प्रतीक मानलं जातं. तुम्हाला ही सगळी माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाएमटीव्हीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.